ही जी आता दृश्य आहेत ती भिगवण मधल्या या पुलाच्या शेजारची म्हणजे बस स्टँड शेजारची आहेत. आपण बघू शकतो खरं तर आता जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो तिच्यावरती दबाव टाकून बनवला असल्याचा आरोप जो आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केला. आणि इथले जे आंदोलक जमलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की त्यांना जे आहे ते अटक झाली पाहिजे. आणि या ठिकाणी जे आहे पोलिसांशी चर्चा करून गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप जे बाहेर आलेले आहेत नेमकी पोलिसांशी काय चर्चा झाली या संदर्भात जे आहेत ते या ठिकाणी आंदोलकांना सांगणार आहेत. खरं तर काल 3:30च्या दरम्यान ज्यावेळेस ही मुलगी लग्नाची खरेदी करून घरी चालली होती भावा आणि आईसोबत, त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून तिचं अपहरण केलं साधारण 3:30 ते 4 दरम्यान. आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहेत पोलिसांनी पथकं रवाना केली, 6 पोलिसांनी पथकं रवाना केली आणि त्या मुलाच्या विरोधात ज्यानं अपहरण केलं आहे त्याच्या विरोधात किडनॅपिंग आणि जो आहे तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 25 तास उलटून गेले तरी या ठिकाणी शोध लागला नव्हता. अखेर एक दीड तासापूर्वी त्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये तिने सांगितलं की मी माझ्या इच्छेनुसार जे आहे ती पुढे गेलेली होती. खरं तर या दरम्यान काल दुपारी 3:30 वाजल्यापासून आतापर्यंत अनेक घटना घडल्या. खरं तर तो व्यक्ती होता तो दुसऱ्या धर्माचा होता आणि त्यामधून जो आहे तो या ठिकाणी रोष व्यक्त केला गेला, किडनॅपिंग केलं गेलं म्हणून. आणि त्यानंतर जे आहे ते विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसां स्टेशन समोर ठिय्या मांडला होता. त्यानंतर आज भिगवण बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. याला आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर देखील या ठिकाणी जे आहे ती या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी येणार होते. परंतु या ठिकाणी जे आहे ते आपण मोठ्या वेगवेगळ्या संख्येनं जे आहे ते सकाळपासूनच पोलीस जे आहेत त्यांच्यावरती दबाव होता की लवकरात लवकर या आंदोलकांची मागणी होती की जो आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि मुलीला लवकरात लवकर शोधून आणावं. या 2 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता. त्या पद्धतीने हा मोर्चा पण निघाला. मात्र त्याआधीच त्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये ती सांगत होती की आमचे प्रेमसंबंध आहेत आणि आम्ही माझ्या मर्जीनं गेलेले आहे. मात्र असं जरी असलं तरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जो आहे तो संशय व्यक्त केलेला आहे की तिच्यावरती दबाव टाकून व्हिडिओ केला गेलेला आहे. खरं तर त्या मुलीचं येत्या 22 तारखेला लग्न होतं. तिचं जो मुलगा ज्याच्यासोबत ज्यानं अपहरण केलं ते दोघं गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत, शेजारी राहतात. अवघ्या 100 मीटर अंतरावरती त्या दोघांचं घर आहे. पोलिसांनी जे कॉल रेकॉर्डिंग काढले ते मागच्या महिन्याभराचे, त्या महिन्याभरामध्ये त्या दोघांचं बोलणं देखील झालं होतं आणि त्यानंतर जे आहे ते हा प्रकार जो आहे तो आघडला. आणि त्यानंतर पोलीस गेल्या 25 तासापेक्षा जास्त कालावधी झाला त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी 6 पथकं रवाना केलेली आहे. साधारणतः 200 ते 250 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे त्यांचं CCTVच्या आधारे ट्रॅकिंग केलेलं आहे. मात्र अद्यापपर्यंत हे समजू शकलेले नाहीत की ती नेमकं कुठे आहेत. असं जरी असलं तरी पोलीस दुसरीकडे तपास करत आहेत. आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा जो आहे तो संतापाची लाट या ठिकाणी उसळली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप जे आहेत ते पोलिसांना भेटायला गेले आणि त्यानंतर भेटून आल्यानंतर या ठिकाणी जे आहे छोटेखानी सभा पार पडते. आणि याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर नेमकं काय बोलणार याकडे जे आहे ते लक्ष लागलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालेलं आहे.
त्यामुळे तुम्ही आज भूमिका घ्यायची जोपर्यंत
जोपर्यंत हे आरोपी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत पोलीस सुद्धा या ठिकाणी रस्ता सोडायचा नाहीये. हा, आपले दोन वाद आहेत तुम्हाला सांगतो. हे आपल्याला न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रावर करताय. साहेब, यांची मजुरी जर वाढली असेल, जंगला पाठीशी घालणारे काय आपलीच लोक आहेत. इंदापूरचा शहीस्ता आणि दौंडचा औरंग्या यांच्यामुळे इंदापूरचा शहीस्ता आणि दौंडचा औरंग्या समजने वाले को इशारा काफी आहे. पण तुम्हाला सांगतो ह्याचं कुठपर्यंत चालणार आहे. अरे हे स्वतःच्या पोराचे बापाचे पाहुण्यारावांचे होत नाही, हे जिहाद्यांचे थोडे होणार आहे. ज्या वेळेस तुम्ही संघटित होईल त्यावेळेस त्या तालुक्यातला माजी आमदार म्हणाल उठाव दांडे आणि चालूचा आमदार म्हणाल उठाव लांडे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर ज्यांना या महापुरुषांनी या समाजासाठी आपलं योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांची शपथ आहे तुम्हाला. ही हिंदुत्वाची वक्रमूठ अशीच या ठिकाणी एकता राहू द्या. ज्या वेळेस आम्ही तुम्हाला हात मारू हिंदुत्वासाठी, तुम्ही फक्त या ठिकाणी संख्येने उपस्थित राहा. तुम्ही संख्येने उपस्थित राहा. आम्ही आमच्या छातीवरती वार घेण्याची तयारी या ठिकाणी ठेवतो. एवढेच बोलतो आणि आज या ठिकाणी मी माझं भाषण संपवतो. आज या ठिकाणी सन्माननीय श्री माऊलीभाऊ हरणावळ या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करते. आज हिंदू जनक्रोश मोर्चासाठी उपस्थित असलेले हिंदू हृदय सम्राट लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, तसेच संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण हिंदू जनक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कालपासून आम्ही या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकार साहेब या ठिकाणी घडत आहेत. 25 ते 30 मुली हिंदूंच्या या ठिकाणी या जिहाद्याने घेऊन गेलेल्या आहेत. त्या मुलींना टार्गेट केलं जात आहे. वेगवेगळ्या जातीच्या मुलींना वेगवेगळे रेट ह्या जिहाद्या करून परराष्ट्रातून पैसे आणून या ठिकाणी हे केले जात आहेत. या ठिकाणचा दोन एक अझर शेख नावाचा गुंड अनेक गुन्हे दाखल असलेला त्याच्यावरती पोलीस कसलीही कारवाई करत नाहीत. अनेक गुन्हे दाखल असताना त्याचा जामीन झालेला नसताना तो पोलिसांच्या संरक्षणात आज आहे. 100 ते 150 पोलीस त्याच्या घराच्या संरक्षणाला येतात. तो घरामध्ये बसलेला आहे आणि त्याला जर अटक केली, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर आज हे आरोपी येतील आणि ही मुलगी आपल्या ताब्यात येणार आहे. अहो, या जिहाद्याने उच्चार मांडलाय. मी आजपर्यंत 21 मुलींचं परिवर्तन करण्याचं काम ज्या ज्या ठिकाणी जिहादी प्रवृत्ती आपल्या हिंदूंचं मुलींचं आया बहिणींचं अब्रू लुटण्याचं काम करत असेल त्या ठिकाणी आम्ही जात असतो. पडळकर साहेब आमच्या पाठीवरती हात ठेवतात. आज राज्यभर आपण आपला हिंदू अगोदर जमा करूया. आपण जातीत विभागल्यामुळं या जिहाद्यांची प्रवृत्ती वाढलेली आहे. अगोदर आपण हिंदू आहोत, नंतर आपल्या जातीच्या म्हणून भावानं सर्वांनी एकत्रित येऊन या जिहाद्याची प्रवृत्ती मोडून काढूया. पडळकर साहेब आपल्याला जो काही आदेश देतील, संग्राम भैया आदेश देतील त्या पद्धतीने आपण काम करूया. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. या ठिकाणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दीपक अण्णा काटे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. आवाज त्या गांडीच्या घरात घुसला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पुण्यश्लोक आपले देवकरांचा, पुण्यश्लोक आपले आईले देवकरांचा. जय भीम, जय भीम. महाराष्ट्रात
देशाच्या घडवणीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं त्या सर्व महापुरुषांच्या चरणी नमन होऊन आज आपणासमोर माझे दोन शब्द मांडले. खऱ्या अर्थाने बघितलं तर आज आपल्यासाठी ब्लॅक डे आहे, ब्लॅक डे. कारण आज एवढे हिंदू असताना, आपले हजारोच्या संख्येने हिंदू असताना जर आपली हिंदू बहीण भर रस्त्यावर भर दिवसा उचलून घेऊन जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय? आपण खरंच संध बघा का? काही चंद मतासाठी लांड्यांची दाढी कुरवणारे हे जे हरामी आहेत याला आपण पहिले सत्तेतनं बाहेर काढलं पाहिजे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही हजाराच्या संख्येला मतदान मिळवण्यासाठी जर तुम्ही लाखो हिंदूंची बळी देत असाल तर तुमच्यापेक्षा नरोदम दुसरा कोण नाही. आणि पहिला विरोध आपला यांना पाहिजे अनंतर लांड्यांना. खऱ्या अर्थाने आपली आई बहीण दिवसा डबऱ्या चटणी टाकून जर आपल्या स्वराज्यातल्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातलं घेऊन निघली जात असत तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं नाही. उद्या साहेब, उद्या 19 फेब्रुवारी आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत, अगदी देशात नाही तर देशाच्या बाहेर ज्यांचा आदर्श घेतला जातो, ज्यांनी दुश्मनाच्या सुनेला साडी चोळी करून आपल्या इथनं आई म्हणून विदा केलं, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये एका आपल्या बहिणीची डोळ्यात चटणी टाकून अपहरण केलं जातं आणि 24 तास ओरडून त्या आरोपीला अटक केलं जात नाही. चाललंय कुठं आपल्या महाराष्ट्रात? चंद मतासाठी तुम्ही आया बहिणींना विकला छत्रपतीच्या स्वराज्यात एवढा नीचपणा. आणि पदळकर साहेब आणि संग्राम भैया, खरंच आपण सर्वांनी या दोन हिरो म्हणलं पाहिजे. हिरो आज या दोन हिरोंच्या कार्याला सलूट आहे माझा. महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं यांच्या कार्याला सलूट आहे. आज 200-300 किलोमीटरवरनं एका बहिणीला न्याय देण्यासाठी सगळं काम त्यांना सोडून जाते असतील तर खरंच पिक्चर मधले डुप्लिकेट म्हणजे आपले खरे हिरो. आणि मी आज सर्वांसमोर सांगतो, ज्या अगत शेठनं या भिगवण परिसरामध्ये जो हाहाकार वाचवलाय, त्या आझाद शेखनं जर परत कुठल्या हिंदूवर अन्याय केला तर हा दीपक अण्णा काटेचा शब्द आहे. त्याच्याविरुद्ध मला सांगा, तिने भर चौकात घालणार मारली असं करायला तर मी कमी पडलो तर मी माझ्या बापाचं नाव लावणार नाही. छत्रपतींचा माळा आहे. आई बहिणींची माझ्या स्वराज्यातलं कुठल्याही हिंदू आणण्याचे नकार करणार. आज ज्या पद्धतीनं आपल्या धनगर समाजाच्या युवतीवर अन्याय झाला तर आपण समाजामध्ये वाटायचं नाही. आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय? 12 बलुती 18 पगड जाती एकत्रित करून जो होतो तो मराठा म्हणजे हिंदू. आपण सर्व एक आहे. ज्या वेळेस आपण जातीमध्ये वाटलं जातो त्यावेळेस ही लांड्याची हादी हे आपल्या आई बहिणीवर टार्गेट करतात. भाऊ, माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ तसे आपले डायरेक्ट संबंध आहेत, म्हणजे कुठलंही कोणी नाही, तर माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे, जशी आपल्या हिंदू मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतात पूर्ण अध्यक्षाची, तसं यांच्या या मशिदीमध्ये देखील सीसीटीव्ही बसले पाहिजे. यांचा काय करतोय हे तुझ्यावर करून आत नेमकं कुठले डाळ शिजवते हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि या सीसीटीव्ही नाही आपल्याला धार्मिक याच्यावर आघात केला ना, पण या जिहाद्यांना ठेचायचंय. हे जे जिहादी ज्या मशिदीमध्ये शस्त्र गोळा करणे, जहाद्यांचं शिक्षण देणे आणि तिथं रेट तय केला जातो की आपली कुठल्या जातीची बहिणीला किती रेट असेल
खऱ्या अर्थाने बघितलं भाऊ तर हा म्हणजे काही आपले सेक्युलर बघले असं म्हणतात की अजो औरंगे आला, अफजल आला, अमुक आला, तमुक आला. हे जे आले ते सीमावादासाठी आलते, त्यांची सीमा वाढवायसाठी आले. आणि पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही सीमा वाढवाय होता तर मग धर्मांतरण का करत होता? आमच्या हिंदूला कत्ली करून तलवारी नरदेव ठेवून शेकडो लाखो करोडो हिंदूंची जी धर्मांतरण केली ती का केली? तुम्हाला सीमाच वाढवायचे होते ना. खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकाही मुस्लिमांची हिंदूमध्ये धर्मांतरण केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी सर्व मानव हे मानव होते, त्यांनी कधीच जाती धर्म केला नाही. पण हे बघले हे जातीवादासाठी आणि त्यांचा जन्म वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून आपल्या हिंदुस्थानात आले. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे होते म्हणून हा हिंदू धर्म टिकला आणि हिंदू धर्म टिकला म्हणून आपला हिंदुस्थान आबादीत राहिला. नाहीतर आज तुम्ही आम्ही सगळे खान पठाण सय्यद असतो. बरोबर आहे का नाही भाऊ? माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं की देवाभाऊ कशी तुम्ही मान्य करा की या लांड्यांच्या मशिदीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे आणि त्याचा ऍक्सेस डायरेक्ट एसपी आणि डीजी यांच्या ऑफिसला पाहिजे. म्हणजे ह्यांच्या तिथं नेमकं काय शिस्त आहे हे देखील सगळ्याला पोलीस प्रशासनाला समजलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर भाऊ दिवसांढवळा भर चौकातनं आया त्या म्हणजे त्या ताईच्या भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून तुला उचलून घेऊन नेलं असेल आणि 24 तास पोलिसांच्या हातामध्ये जर आरोपी लागला नसेल तर मला काळजी वाटते की आपण पाऊसला हे कधी घेऊन येतील ही कशी आपण अपेक्षा करावी. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुमचं कार्य चांगलं आहे. आज तुम्ही रस्त्यावर उभा आहे म्हणून आमच्या आई बहिणी सुरक्षित आहे. पण ही जी झालेली घटना आहे ती आपल्या खाकीवर्दीसाठी लज्जास्पद आहे. आज ती तुमची बी बहीण आहे. काय माहित असं कधीच होऊ नये. पण काय माहित उद्या आपल्याच घरातली बहीण अशी कुणी जादर दिली तर मग काय करणार? मग ह्या गोष्टी थांबवण्यासाठी आत्ताच आपल्याला सज्ज झालं पाहिजे. आपल्याला पहिल्यासारखं तलवारी घेऊन उठायची गरज नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जो पेन दिलेला आहे त्याची जी शान आहे त्याची ताकद रक्तापेक्षा तलवारीपेक्षा मजबूत आहे. या संविधानाच्या ह्याच्यावर भाऊ तो जो आरबाज आहे त्या जहादी लांड्या बांधलेला प्रशासनाकडे मोक्याची कारवाई झाली पाहिजे. आज गुन्हा दाखल करून गुन्हा असून वॉन्टेड असून खुलेआम फिरतो अशा ज्या लोक जिहादच्या घटना होत्या त्याला तो सहकार्य करतो, त्याला तो सपोर्ट करतो. ही आपल्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. हे पहा आज हा शांततेचा मोर्चा आहे. जर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन आमच्या बहिणीला जर त्यांच्या घरी म्हणजे आमच्या घरी नाही दिली तर उद्या होणाऱ्या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे. आज खऱ्या अर्थानं आपण जे गोपी शेठ आणि संग्राम भैया आपल्या इथं येऊन आपल्यासाठी रस्त्यावर बसले, खऱ्या अर्थाने आपण त्यांचा आभार मानू. आणि एवढं बोलून मी थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.